आज मला दुकानात भेटतो ना तसाच सेम ढोकळा बनवायचा होता. त्यासाठीच मी हे पाकीट मागवलेलं. आता त्या पाकीटवर चित्र दिसतंय ना, तसाच ढोकळा होतोय का बघूया. त्यासाठी त्याच्यातलं एकच वाटी पीठ घेतलं. त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी ओतून मिक्स करायला सुरुवात केली. जसं पीठ मिक्स करत गेली ना, तसं ते फुलत गेलं. छान पीठ फुललं होतं. मग एका भांड्याला तेल लावलं आणि त्याच्यात ते सर्व बॅटर काढून घेतलं. आता काढून झाल्यावर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वाफवण्यासाठी ठेवलं. 15 मिनिटातच वाफवून छान असा आपला ढोकळा तयार होतो. मग लगेचच तो थोडासा थंड करून घेतला आणि एका प्लेटमध्ये काढून घेतला. प्लेटमध्ये काढल्या मस्त असं बघितलं ना, ढोकळा छान फुगलेला होता आणि त्याला छान जाळी आलेली होती. मस्त मऊ मऊ असा ढोकळा तयार होता. मग लगेचच तडका करायला सुरुवात केली. तेल गरम केलं, त्याच्यामध्ये मोहरी घातली, मिरची घातली, कढीपत्ता घातला आणि ते तडका थंड होतोय तोपर्यंत इथे ढोकळ्याला कटिंग करून घेतलं. मग लगेचच कटिंग झाल्यावर बघितलं ना, छान अशा ढोकळ्याला जाळी सुटलेली होती. मग लगेचच तडक्यामध्ये थोडंसं पाणी ओतलं आणि ते ढोकळ्यावरती घालून घेतलं आणि मस्त कोथिंबीर घालून आपला खाण्यासाठी ढोकळा तयार झाला. मग कशी वाटली रेसिपी नक्की सांगा.